नमस्कार मित्रांनो, मी जे झाड दाखवत आहे हे सुयान 17चं माझं स्वयंसंशोधनातून तयार केलेलं आहे वाण या तुरीचं झाड दाखवत आहे. आणि आपण पाहू शकता कशा प्रकारच्या ब्रँचेस केलेल्या आहे आणि शेंड्यापर्यंत शेंगा पकडलेल्या आहे. मी पूर्ण या या झाडाचा हेडू आपणास दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. शेंड्यापर्यंत शेंगा आहे आणि हे पाहू शकता कशा प्रकारच्या ब्रँचेस. या तुरीला छाटणी नाही. आणि आपण हे पण पाहू शकता कशा प्रकारचं हे शेंड्यापर्यंत शेंगा पकडलेले आहे. आणि अशा प्रकारचा हा कमीत कमी आपण पाहू शकता कशा प्रकारच्या ब्रँचेस ह्या एका झाडाने केलेले आहे. हे प्रत्यक्ष आपणास व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा हा प्रयत्न करत आहे. पूर्णपणे शेंडा कुठे झाडाला कट केलं नव्हतं. आणि अशा प्रकारच्या ह्या ब्रँचेस हे नॅचरल पद्धतीनं वाढणारं झाड अशा प्रकारचं हे ब्रँचेस आहे. आणि आपण पाहू शकता हे जे डांगा आहे हे फांदी पाहू शकता पूर्णपणे शेंगांनी बहरलेलं झाड आणि हे पण पाहू शकता. आणि अशा प्रकारचं हे सुयान 17चं माझं सेल्फ रिसर्च असणारं वाण. ही प्रत्यक्ष गोष्ट हे पुराव्यानिशी दाखवण्याचा हा माझा प्रयत्न असते. आणि शेतकऱ्यांना रिअलमध्ये आपण पाहू शकता ह्या शेंड्यापर्यंत शेंगा आल्या. आणि आपण हे पण पाहू शकता आज 8 जानेवारी कशा शेंड्यापर्यंत शेंगा पकडलेल्या आहे. आणि अशा प्रकारचं हे सुयान 17चं हे जे माझं झाड आहे हे आपणास असे हिरो दाखवण्याचा मी हा प्रयत्न करत आहे. पाहू शकता कशा प्रकारच्या डांग्या आलेल्या आहे. आणि हे माझं सर्वात हलक्या प्रतीचं शेत पूर्ण टोटल शेत पाहू शकता कशा प्रकारच्या शेंगा. कुठे मररोग आहे का, कुठे वांजरोग आहे का, पूर्णपणे भरलेल्या अवस्थेमध्ये शेंगा आहे. आणि माझं हे जे दुसरं हे पाहू शकता कशा प्रकारचं तुरीचं झाड आहे. हे परत दुसरं झाड हे पण आपण पाहू शकता कशा प्रकारच्या नॅचरल फांद्या. अशा प्रकारचं हे झाड अशा प्रकारचं शेंड्यापर्यंत शेंगा, मररोग नाही, वांजरोग नाही. आणि कशा प्रकारे कन्वर्ट झालेले आहे फक्त 2 फवारणीमध्ये हे मी आपल्याला दाखवू इच्छितो. शेतकरी मित्रांनो, परत पूर्ण शेत दाखवत आहे. सुयान 17 माझं स्वयंसंशोधनातून तयार केलेलं वाहन शेती माझी. अशा प्रकारचं हे शेत याला एक स्प्रिंकलरनं पाणी दिलं होतं आणि परत 15 दिवसाच्या पूर्वी एक सरपळ अवस्थेमध्ये पाणी दिलं आहे. आपण पाहू शकता अशा प्रकारचा शेंड्यापर्यंत. आणि एकरी 2.5 किलो की 2.25 किलोच्या प्रमाणे या शेतात तुरीची लागवड केली होती. एकदा फक्त कमी खर्चात अशा प्रकारचं उत्पादन घेऊ शकतो म्हणून म्हटलं आहे की या तुरीला जोड नाही. हे मी आपणास पुनश्च सांगू इच्छितो, ह्या तुरीला जोड नाही. ज्याला कोणाला डाऊट असेल तर त्यांनी माझ्या शेतात प्रत्यक्ष येऊन मी आपणास माझी प्रत्येक शेती दाखवण्याचा हा माझा दाखवू शकतो. प्रत्येक शेंड्यापर्यंत शेंगा आणि जमिनीपर्यंत लगत ह्या तुरीला धुवारीचा असर होत नाही हा माझा एक दावा आहे. आणि मी आपला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा हा प्रयत्न करत आहे. आपण पाहू शकता आज 8 जानेवारी 2025 रोजी माझी तूर अशा प्रकारची आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मी सुधीर या यूट्यूब पेजला आपण फॉलो करा. धन्यवाद. जय जवान जय किसान. प्रत्येक शेत याच प्रकारचं आहे. 10 फूट बाय अर्धा फूट केलेली लागवड. आणि प्रत्येक शेतामधले माझे व्हिडिओ मी यूट्यूबच्या माध्यमातून टाकण्याचा हा माझा उद्देश आहे. आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त माहिती व्हावी या उद्देशाने दोन्ही साईडने लपेटलेली तूर पाहू शकता. जेव्हा प्रत्यक्ष शेतकरी व्हिडिओ शेत पाहतात तेव्हा खूप खुश होऊन जातात.
अशा प्रकारचं हे माझं तुरीचं पॅटर्न, सुयान 17 सेफ्टीसह असणारा तुरीचं, आणि हे माझं तुरी पिकवाचं पॅटर्न शेतकऱ्याला खूप आवडलेलं आहे आणि शेतकरीचे पण प्रतिसाद आहे. अशा प्रकारचं हे माझं तूर पिकं घेण्याचं भरघोस उत्पादन घेण्याचं टेक्निक मी आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेअर करण्याचा हा एक माझा प्रयत्न आहे. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. प्रत्यक्ष शेत मी